हॅलो नीट एस्पिरंट, वेलकम टू DTC बायोटेल द स्टोरी ऑफ नीट बायोलॉजी मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मायक्रोब्स इन ह्यूमन वेलफेअर मधला सेकंड पार्ट स्टडी करू. आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे मायक्रोब्स इन इंडस्ट्रियल प्रोडक्ट. बाळांनो, जर आपण लोकसंख्या बघितली तर लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे आणि त्या लोकसंख्येला लागणारे जे प्रोडक्ट आहेत तर इंडस्ट्रियल स्केलवर म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये तयार करणं गरजेचं आहे. आणि हे प्रोडक्ट तयार करण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये तयार करण्यासाठी खूप मोठमोठे वेसल्स वापरले जातात, भांडे वापरले जातात. आणि हे जे लार्ज वेसल्स इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात त्याला आपण काय म्हणतो तर त्याला आपण फर्मेंटर म्हणतो. हा पहिला MCQ इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर आपण पहिला प्रोडक्ट बघितला तर आपण अल्कोहोल प्रोडक्शन हे इंडस्ट्रियल स्केलवर मायक्रोबचा वापर करून केलं जातं. आता अल्कोहोल प्रोडक्शन कसं केलं जातं तर माल्टेड सिरियल्स म्हणजे असं कडधान्य ज्याच्यामध्ये माल्टोज आहे किंवा फ्रूट ज्युसेस आहेत त्यांचं फर्मेंटेशन घडवून आणलं जातं आणि फर्मेंटेशन केल्याच्या नंतर अल्कोहोल आपल्याला भेटतं. हे फर्मेंटेशन करण्यासाठी जो मायक्रोब वापरला जातो तर ती एक ईस्ट आहे, ज्या ईस्टचं नाव आहे सॅकरोमायसिस सर्व्हिसी. हीच ईस्ट आपण ब्रेड मेकिंग मध्ये पण वापरली होती, त्यावेळेस तिला नाव दिलं होतं आपण बेकर्स ईस्ट. आता इथे आपण त्याला अजून एक नाव देणार आहोत, ब्रेवर्स ईस्ट. म्हणजे ईस्टला बेकर्स ईस्ट पण म्हणलं जातं आणि ब्रेवर्स ईस्ट पण म्हणलं जातं, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. बरं, आता अल्कोहोल प्रोडक्शनच्या दोन मेथड असतात बाळांनो. एक विदाऊट डिस्टिलेशन अल्कोहोल तयार केले जातात आणि विथ डिस्टिलेशन अल्कोहोल तयार केले जातात. जे विदाऊट डिस्टिलेशन अल्कोहोल तयार केले जातात तर ते आहेत बियर आणि वाईन. आणि जे डिस्टिलेशनद्वारे तयार केले जातात तर ते कोणते आहेत, विस्की आहे, ब्रँडी आहे, रम आहे, ज्याच्यामध्ये अल्कोहोल कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. हे विथ डिस्टिलेशन तयार केले जातात, हे आम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बरं, आता अल्कोहोल प्रोडक्शन मध्ये ज्यावेळेस फर्मेंटेशन घडवून आणतो तर तिथं कोणकोणत्या स्टेप होतात असा एक इथं क्वेश्चन विचारलेला आहे. तर फर्मेंटेशन मध्ये जर समजा आपण जे सिरियल्स वापरले कडधान्य त्याच्यामध्ये जर माल्टोज असेल तर पहिली स्टेप आपल्याला हायड्रोलिसिस करावं लागेल, माल्टोजचं कन्व्हर्शन ग्लुकोज मध्ये होईल. दुसरी स्टेप आपल्याला ग्लायकोलिसिस करावं लागेल, ज्याच्यामध्ये ग्लुकोजचं कन्व्हर्शन पायरुव्हिक ऍसिड मध्ये होईल. तिसरी स्टेप आपल्याला डिकार्बोक्सिलेशन करावं लागेल, ज्याच्यामध्ये पायरुव्हिक ऍसिड पासून आपण ॲसिटाल्डिहाइड तयार करतो. आणि चौथी स्टेप आपली रिडक्शन असणार आहे. ॲसिटाल्डिहाइडचं रिडक्शन करून आपण इथिल अल्कोहोल तयार करतो आणि इथिल अल्कोहोल हा ड्रिंकिंग अल्कोहोल आहे, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे मी जातो, जे वेगवेगळे आपण ऍसिड्स तयार करतो, केमिकल्स तयार करतो. तर ज्याच्यामध्ये पहिलं केमिकल मी सांगत आहे सिट्रिक ऍसिड, जे फूड प्रिझर्वेटिव्ह म्हणून आपण वापरतो. सिट्रिक ऍसिड तयार करण्यासाठी मायक्रोब वापरला जातो ॲस्परजिलस नायगर नावाची फंगस. त्यानंतर नेक्स्ट वन आहे ब्युटेरिक ऍसिड. ब्युटेरिक ऍसिड तयार करण्यासाठी आपण क्लॉस्ट्रिडियम ब्युटिलिकम नावाचा बॅक्टेरिया वापरतो, लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जे की ब्युटेरिक ऍसिड हे बटरमध्ये प्रेझेंट असतं. त्यानंतर आहे ॲसिटिक ऍसिड, जे व्हिनेगार मध्ये प्रेझेंट असतं. जाम आणि जेलीमध्ये विनेगार असतं, त्या विनेगार मध्ये प्रेझेंट असतं. आणि ॲसिटिक ऍसिड तयार करायला आपल्याला ॲसेटोबॅक्टर ॲसेटी नावाचा बॅक्टेरिया लागतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर लॅक्टिक ऍसिड प्रोडक्शनसाठी लॅक्टोबेसिलाई आपल्याला लागणार आहे. अल्कोहोल प्रोडक्शनसाठी आता सांगितलं ईस्ट सॅकरोमायसिस सर्व्हिसी लागणार आहे. ब्रेड मेकिंगसाठी सॅकरोमायसिस सर्व्हिसी ईस्ट लागणार आहे. यस, हे आपल्याला सर्व माहीत असणं गरजेचं आहे. बरं, आता त्यानंतर जर अजून काही एन्झाईमचे जर एक्झाम्पल मला घ्यायचे म्हणलं तर बाळांनो, पेक्टिनेज आणि प्रोटीएज हे दोन एन्झाईम प्रोडक्शनसाठी आपल्याला जे मायक्रोब लागतात. तर पेक्टिनेज आणि प्रोटीएज हे काय आहेत तर ज्यूस क्लॅरिफाईंग एजंट आहेत. जर तुम्ही बघितलं, दोन ज्यूसला जर कम्पेअर केलं, मार्केटमधला बॉटल मधला ज्यूस आणि घरी बनवलेला ज्यूस जर कम्पेअर केला तर मार्केटमधल्या बॉटल मधला जो ज्यूस आहे तो एकदम क्लिअर असतो, एकदम असा पाण्यासारखा पिताना लागतो. त्याच्यामध्ये कुठलेही थ्रेड किंवा असं कमी जास्त थिकनेस त्या ज्यूस मध्ये वाटत नाही. तर त्याच्यामध्ये पेक्टिनेज आणि प्रोटीएज नावाचे ज्यूस क्लॅरिफाईंग एजंट हे टाकलेले असतात आणि त्यामुळे तेवढी ती ज्यूस
क्लिअर बनलेली असते, लक्षात ठेवायचं. मग हे जे पेक्टिनेज नावाचं एन्झाईम आहे, तर याला तयार करण्यासाठी काय लागतं, तर पेक्टिनेज नावाचं एन्झाईम हे ऍस्परजिलस नायगर नावाच्या फंगस पासून तयार केलं जातं. आणि प्रोटीएज नावाचं जे एन्झाईम आहे, तर ते तयार करण्यासाठी बेसिलस सबस्टिलिस नावाचा बॅक्टेरिया वापरला जातो, लक्षात ठेवा. त्यानंतर लायपेज नावाचं एक एन्झाईम आहे, जे लायपेज एन्झाईम प्रोडक्शनसाठी इंडस्ट्रियल लेवलवर जो मायक्रोब वापरला जातो, तर तो आहे कॅन्डिडा रुगोसा नावाची फंगस आहे. तसंच ऍस्परजिलस नायगर पण चालेल आणि सिडोमोनास नावाचा बॅक्टेरिया पण लायपेज तयार करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. आता लायपेजचं मेन काम काय आहे, तर लायपेज हा क्लोथवर पडलेले ऑइली स्टेन रिमूव्ह करण्यासाठी वापरला जातो, बरोबर. म्हणून लायपेज हा डिटर्जंट मध्ये ऍड केलेला असतो. आपल्या घरामध्ये जो कपडे धुण्याचा सोडा असतो, त्याच्यामध्ये लायपेज ऍड केलेला असतं आणि त्या सोड्याचा वापर करून आपण क्लोथ क्लीन करण्यासाठी त्याचा वापर करू शकतो. नेक्स्ट आपल्याला काही एन्झाईम पुढचं सांगता येईल मला, जसं की स्ट्रिप्टोकायनेज आहे. आता स्ट्रिप्टोकायनेज प्रोडक्शनसाठी आपल्याला स्ट्रिप्टोकोकाय नावाचा बॅक्टेरिया हा मायक्रोब वापरला जातो, विसरू नका. आणि स्ट्रिप्टोकायनेज हे या बॅक्टेरियापासून तयार केलं जातं, त्याला जेनेटिकली मॉडिफाईड बनवलं जातं आणि याचा वापर ब्लड क्लॉट बस्टर म्हणून केला जातो. म्हणजे ज्या पेशंटला मायोकार्डियल इन्फ्रॅक्शनचा अटॅक आलेला आहे किंवा हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस आहेत, तर त्याच्या रक्तामध्ये जर रक्ताची गाठ जमा झालेली असेल ब्लड वेसल्समध्ये, तर ती डिझॉल्व्ह करण्यासाठी, त्या गाठेला ब्रस्ट करण्यासाठी या स्ट्रिप्टोकायनेजचा वापर केला जातो, हे विसरता येणार नाही आपल्याला. त्यानंतर बायो ऍक्टिव्ह मॉलिक्यूलमध्ये मला सांगता येईल की सायक्लोस्पोरिन ए. सायक्लोस्पोरिन ए बाळांनो, याचा वापर हा इम्युनोसप्रेसिव्ह एजंट आहे. इम्युनोसप्रेसिव्ह एजंट आहे म्हणजे काय आहे, तर ज्या पेशंट्समध्ये ऑर्गन ट्रान्सप्लांट सर्जरी केलेली आहे, दुसरा ऑर्गन त्याच्या बॉडीमध्ये टाकलेला आहे, तर त्याची या बॉडीची इम्युनिटी सिस्टम त्या ऑर्गनला रिजेक्ट करत असते, कारण बाहेरचा ऑर्गन त्या बॉडीमध्ये आलेला असतो. मग आपल्या इम्युनिटी सिस्टमनं त्या ऑर्गनला रिजेक्ट करू नाही म्हणून आपली इम्युनिटी सिस्टम सप्रेस करून ठेवली जाते आणि इम्युन सप्रेसिव्ह एजंट म्हणून सायक्लोस्पोरिन ए वापरला जातो, लक्षात ठेवायचे. आणि हा सायक्लोस्पोरिन ए हा जो ड्रग आहे, तर तो बनवण्यासाठी ट्रायकोडर्मा पॉलिस्पोरम नावाची फंगस वापरली जाते, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा बायोऍक्टिव्ह मॉलिक्यूल आहे बाळांनो स्टॅटिन. आणि स्टॅटिन हा काय आहे, तर हा ब्लड कोलेस्टेरॉल लोअरिंग एजंट आहे. म्हणजे ब्लड मधला कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी स्टॅटिनचा वापर केला जातो. तर स्टॅटिन हा बाळांनो हा कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर आहे, जो कोलेस्टेरॉल प्रोडक्शन करणारा जो एन्झाईम आहे HMG कोएन्झाईम ए, कोलेस्ट्रॉल तयार करणारा एन्झाईम आहे HMG कोएन्झाईम ए, याच्यासोबत तो कम्पेट करतो आणि त्याच्यासोबत कम्पेट करून ऍज अ कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर म्हणून तो तिथं बिहेवियर दाखवतो आणि कोलेस्टेरॉलचं प्रोडक्शन कमी करायला मदत करतो, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. आता हा स्टॅटिन नावाचा जो ड्रग आहे किंवा बायोऍक्टिव्ह मॉलिक्यूल आहे, तो तयार करण्यासाठी मोनास्कस पर्प्युरियस नावाची फंगस वापरली जाते, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे हे वेगवेगळे इंडस्ट्रियल प्रोडक्ट तयार करण्यासाठी आपण वेगवेगळ्या मायक्रोबचा वापर करतो, तर हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. आता मी परत एकदा इंडस्ट्रियल प्रोडक्ट आणि मायक्रोब याचा एक क्विक रिव्हिजन सांगण्याचा प्रयत्न करतो. सिट्रिक ऍसिडसाठी ऍस्परजिलस नायगर पाहिजे, ऍसिटिक ऍसिडसाठी ऍसिटोबॅक्टर ऍसिटी नावाचा बॅक्टेरिया पाहिजे, लॅक्टिक ऍसिडसाठी लॅक्टोबेसिलाई नावाचा बॅक्टेरिया पाहिजे, यानंतर ब्युट्रिक ऍसिडसाठी क्लॉस्ट्रिडियम ब्युटिलिकम नावाचा बॅक्टेरिया पाहिजे, अल्कोहोल प्रोडक्शनसाठी आपल्याला ईस्ट सॅकॅरोमायसिस सर्व्हिसी पाहिजे, ब्रेड मेकिंगसाठी पण ईस्ट सॅकॅरोमायसिस सर्व्हिसी पाहिजे, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे, बरोबर. त्यानंतर जर मला पुढे सांगायचं म्हणलं तर स्टॅटिनसाठी आपल्याला पाहिजे मोनास्कस पर्प्युरियस नावाची फंगस, सायक्लोस्पोरिन ए साठी पाहिजे आपल्याला ट्रायकोडर्मा पॉलिस्पोरम नावाची फंगस, स्ट्रिप्टोकायनेजसाठी आपल्याला स्ट्रिप्टोकोकाय नावाचा बॅक्टेरिया पाहिजे, प्रोटीएज एन्झाईम तयार करण्यासाठी आपल्याला बेसिलस सबस्टिलिस पाहिजे, पेक्टिनेजला ऍस्परजिलस नायगर पाहिजे आणि लायपेज तयार करण्यासाठी कॅन्डिडा रोगोसा किंवा सिडोमोनास बॅक्टेरिया चालेल, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंडस्ट्रियल
प्रोडक्ट बनवण्यासाठी वापरले जाणारे मायक्रोब आपण कंप्लीट केलेले आहेत. यस, याच्यातला अँटीबायोटिक हा टॉपिक आपण पुढच्या सेशनमध्ये घेऊ. थँक्यू व्हेरी मच.